सगळ्याच अभिनेत्री ज्या असतात त्या लग्नाचा लुक हा त्यांचा काहीतरी युनिक असावा असा प्रत्येकाचं परसेप्शन असतं की माझा लुक छानपणे प्रेक्षकांसमोर किंवा माझ्या चाहत्यांसमोर आला पाहिजे किंवा माझा एक वेगळा लुक दिसला पाहिजे, सिमिलर कुठल्या अभिनेत्रीसारखा माझा लुक नको. हे खूप असतं. आता तुलाही माहिती असेल अपूर्वा, तुझा काय डिसाईड झालं? आणि बाबा तू खूप पारंपरिक लुकमध्ये आम्हाला पाहायला मिळालीस, म्हणजे दागिन्यांच्या बाबतीतही असं मी ते पाहिलं की खूप पारंपरिक लुक तू फॉलो केलास. हो, मी खूपच नाही या गोष्टीचा विचार केला की हे खूप ट्रेंड झालं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. पण हो, कुठेतरी लग्न एकदाच होतं आणि आपण खूप वर्ष मुलींसाठी स्पेशली तुलाही माहिती की आपण स्वप्न पाहिलेली असतात. सो मला पहिला प्रश्न विचारण्यात आला की आपण पेस्टल रंग करू. म्हटलं नाही, शादी में शादी के रंग, चटॅक रंग असले, लग्नात लग्नाचे रंग असावे, हा माझं ते व्हिज्युअलायझेशन होतं जे खरं उतरलं. आणि मला आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ व्हेरी टिपिकल महाराष्ट्रीयन ब्राईड. जे मी इन्व्हिजन केलं होतं ते कुठेतरी घडलं. आणि कारण आम्ही खूप पारंपरिकरित्या सगळ्या गोष्टी पाळण्याचा जितकं शक्य होईल आत्ताच्या सेटअपमध्ये प्रयत्न केला. सो लुक्स पण तसेच, म्हणजे याच्यात की हे चालेल, फक्त हे लोकांना आवडेल आणि हे खूप वेगळं केलं पाहिजे असं न करता आपल्याला काय आवडतंय, आपण किती कम्फर्टेबल आहोत. ही साडी सुंदर आहे, पण ही कम्फर्टेबल पण आहे का, कारण आपल्याला विधींना बसायचं आहे, कशा प्रकारचं फॅब्रिक आपल्याला आवडतं, या छोट्या छोट्या गोष्टी आपण मुली जास्त विचार करतो या गोष्टींचा. सो ते करत करत कुठेतरी मग मी आणि निधी आम्ही माझ्या लग्नाची चर्चा अंशुमान माझ्या आयुष्यात येण्याच्या आधीपासून करतोय दोघी. त्यांचं सगळं ठरलं होतं, फक्त नवरा मुलगा नव्हता. फक्त नवरा मुलगा नव्हता, लग्नात काय करायचं हे सगळं ठरलं होतं. नवरा मुलगा येतच मग ते सगळं एक्झिक्यूट झालं. पण तुझ्या हिने जसं लुक केलं तसं तुमचं डिसाईड तर झालं असेल, तूही तिला काहीतरी सजेशन दिले असतील हो, किंवा तुझ्या आमची लुक बाबतही तसं- तू सजेशन हो. घेतले असतील. नाही, आमचं ठरलं फार पटकन आणि सोपं यासाठी झालं कारण आम्हाला दोघांनाही आपल्या परंपरेबद्दल खूप म्हणजे मनापासून बेंबीच्या देठापासून आदर आहे आणि अभिमान आहे. आणि कोण काय करतं हा विचार आम्ही बिलकुल नाही केला, म्हणजे मी तर बिलकुलच नाही केला. मला असं वाटलं की म्हणजे लग्न एकदाच करायचं हेच होतं. सो त्याच्यात आपण बघूयात ना परंपरागत लग्न करून काय वाटतं. मला खूप मजा आली आणि मला असं अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपल्या परंपरेत जी मजा आहे ती दुसऱ्या कुठल्याही परंपरेत नाही. शेवटी आपली परंपरा ती आपली परंपरा. सो ते करायचं होतं आणि ते केलं आणि मजा आली. आणि धोतर नेसणं ह्याच्यासारखं धोतर लुंगी ह्याच्यात जी मजा आहे ती आई शपथ सांगतो दुसऱ्या कशातही स्वतःला नाही. उत्तम धोतर नेसता येतं. ओके, म्हणजे लुक बाबत तुला फार त्याला कन्व्हिन्स करावं लागलं नाहीच किंवा मुलं फार. हो, कारण मी असं काही फार आम्ही आउट ऑफ द कम्फर्ट झोन जाऊन की काहीतरी वेगळंच करायचं म्हणून फारच काहीतरी अनकम्फर्टेबल केलं जस्ट टू हॅव सम व्हिज्युअल इफेक्ट, असं काही केलंच नाही. सो फक्त ते होतं की हा एक जरा सिंक्रोनिसिटी असली पाहिजे कसे दिसतोय त्याच्यात, या पलीकडे फार काही वेगळं आणि फॉर्च्युनेटली आम्हाला माणसं पण अशी भेटली ज्यांनी आम्हाला आमच्या आउटफिटसाठी मदत केली किंवा डिझाईन केलं किंवा व्हॉटएव्हर स्टायलिंग केलं. त्यांचं विजन आमच्यासोबत अलाईन झालं होतं. त्यांना कळत होतं की आम्हाला कशा प्रकारचं हवं आहे. आमच्यासाठी, माझ्यासाठी आणि अंशुमनसाठी पहिली गोष्ट नेहमीच कम्फर्ट असते. सो ते रिस्पेक्ट करणारी माणसं आम्हाला भेटली. सो ते छान. आता ते दागिने तुला आवडले तर चंद्रकलाम नावाची जो एक ब्रँड आहे ज्यांचे दागिने तिने बरेच घातले वापरले, तर त्या एकूण एक दागिना बघायला आम्हाला 9 तास लागले आणि 9 तास मी तिथे होतो. बापरे. 9 तास नाही रे, 9 तास लागले. आपण 3 वाजता गेलो होतो. आपण आपल्याला 11 वाजले होते. 11 नाही रे, आपल्याला आपल्याला 11 कळत वाजले नाही होते. शॉपिंग करताना, त्यांना त्यांनी जास्त वेळ म्हणजे आपण किर्र अंधारामध्ये घरी गेलो होतो हे मला प्रिसाइजली आठवतंय. ठीक आहे, आपण नाही गेलो होतं ना. हो, माझी तक्रारच नाही मुळात. मला म्हणायचं हे आहे की जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्यांनी जो जो साज करायचा असतो एखाद्या काय नवरीने, तो साज का करायचा असतो, कसं करायचा असतो, असं ह्यानुसार सगळे दागिने दिले. आणि मग ते म्हणजे कम्फर्ट हा एक भाग होता, पण यातला कुठलाही अरे यार हे बरं दिसतंय चला हे घालून बघूया असा दागिना तिने घातला नाही. मला मजा ह्यासाठी आली कारण मला त्या सगळं समजून सांगत होत्या की हे का घालतात, हे का घालत नाहीत वगैरे वगैरे. सो मला त्याच्यामुळे मजा आली. आफ्टर अ पॉईंट मला जरा कंटाळा आला कारण की म्हणजे एवढे दागिने, बरं त्या दुकानातले सगळे दागिने ह्यांनी घातलेत का काय असं संभव वाटत होतं मला. पण खूप म्हणजे नंतर जेव्हा ते दिसलं तेव्हा मला असं झालं की वर्थ इट आहे हे. So मी माझ्या आयुष्यात बदल हा झाला साड्या खरेदी
ह्याच्यामध्ये माझ्या आईने काही तिच्या मुलाच्या लग्नात अशा साड्या असाव्यात म्हणून काही घेतल्या होत्या, मग काही तिला घ्यायच्या होत्या. मग त्या साडी खरेदीत माझा काय सहभाग होता. त्याच्यानंतर दागिने खरेदीमध्ये माझा सहभाग होता. काही मला माहीत नव्हतं, ते मला नव्याने कळलं. पण तो असा खूप छान इन्वॉल्ड असून त्याने ते केलं. हां, सो तिने मराठीत छान शब्द आहे ना, साज शृंगार करणे, तर तिने बरोबर यथोचित लग्नातला साज शृंगार केला, त्यामुळे मजा आली. आता लुकविषयी तर झालंच, कारण हा खूप ट्रेंड असतो अर्थात सेलिब्रिटीसाठी. पण तुम्ही म्हणालात की तुम्ही फार मोजक्या लोकांना, जवळच्या माणसांना तुमच्या लग्नासाठी इन्व्हाइट केलेलं. आता लग्नाला काहीच दिवस झालेत अपूर्वा, पण असं काही जणांना की आता सगळ्या जेवढे तुमचे फिल्म इंडस्ट्रीतले मित्रमैत्रिणी असतील, तुम्हा दोघांचेही, त्यांना एक काहीतरी भेटायचं असतं तुम्हाला. सो तुम्ही असं रिसेप्शन वगैरे असं काही प्लॅन केलेलं आहे? ऑफकोर्स. असं म्हणजे लग्न संस्कार जसं तू म्हणाला त्याच्यामध्ये परिवाराचा खूप मोठा भाग असतो. त्याच्यामुळे आमचे सगळे नातेवाईक आप्तेष्ट लग्नात होते आणि मग आम्ही एक प्रॉपर वेडिंग रिसेप्शन होस्ट केलं, ज्याच्यामध्ये आपल्या इंडस्ट्रीतली सगळी कारण लग्नाच्या सगळ्या केऑसमध्ये बरेचदा भेटता नाही आहेत गं कोणाला तरी. एखादा आपला सिनियर, फॉर एक्झाम्पल मिलिंद सर आले होते आमच्या वेडिंग रिसेप्शनला. सो जर लग्नात ते आम्हाला भेटताच नसतं आलं, बोलता नसतं आलं त्यांच्याशी. सो रिसेप्शनमध्ये वी मेड शुअर की जितकी माणसं आली होती सगळ्यांशी आम्ही छान गप्पा मारू शकू आणि सगळ्यांशी आम्हाला बोलता येईल, सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला शांतपणे घेता येते. सो ऑफकोर्स ते वेडिंग रिसेप्शन वॉज देअर. ओके, पण अंशुमनला पहिले रिव्हील न करण्याचा डिसिजन कोणाचा होता, अपूर्वाचा की अंशु? अगं खूपच स्पॉन्टेनियस घडलं ते सगळं. ॲक्च्युली आमचा प्लॅन जो होता तो होता की आम्ही हे खूप ठरलं होतं की जेव्हा रिव्हील करू की आम्ही लग्न करतो ते सगळं फॅमिलीसोबत होईल. हे आमचं खूप आधीच ठरलं होतं की जो तो फोटो पडेल तो पूर्ण फॅमिलीचाच पडेल. जो पडला जिथे अंशुमन आणि सगळी आमची फॅमिलीच दिसली एकत्र, तो दिसत नाही आहे असे फोटोज खूप इम्प्रॉम्प्टू काढले गेले की हा चल काढूयात. ते फोटोशूट असं फोटोशूट करूया असं अजिबातच प्लॅन नव्हतं. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या प्रोसेसमध्ये व्याही भोजन हा एक टप्पा असतो. तेव्हा आपण एक काही फोटोज काढूयात का एकत्र, असा प्लॅन झाला. सो आम्ही छान पुरणपोळ्या वगैरे खाल्ल्यानंतर, माझाच मित्र आहे ज्याने आमच्या लग्नाची पण फोटोग्राफी त्यानेच केली, रोहनने. सो ही केम, मग आम्ही छान गप्पा मारल्या सगळ्यांनी बसून आणि काही फोटोज काढले. त्यात जनरल काहीतरी घडत असताना तो तिकडे बघत होता आणि मग रोहन आणि माझं असं झालं की आपण काही काढून ठेवू तसे फोटोज, बघू वापरायचे असतील तर वापरू, नाही तर नाही. पण ते खूपच त्याला एक हां, किंवा त्याला एक अनएक्सपेक्टेड रिस्पॉन्स आला जो आम्हाला अजिबातच अपेक्षित नव्हता की इतका छान रिस्पॉन्स आणि इतकं चांगलं वेलकमिंग लोक मी लग्न करते या गोष्टीला रिस्पॉन्ड करतील. आणि आफ्टर हे रिव्हील झालं की मी आणि अंशुमान लग्न करतोय, त्याला पण लोकांनी खूप प्रेमाने आपलंसं केलं. सो खूपच